सद्गुरु काड सिद्धेश्वर महाराज की जय। संत शिरोमणी गजानन महाराज की जय। आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय। सिया वल्लभ रामचंद्र की जय। गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सार्थ श्रीमद दासबोध दशक 7वा समास 6वा बद्धमुक्त निरूपण। श्रीराम अद्वैत ब्रह्म निरूपेले जे कल्पने रहित संचले क्षण एक दताकार केले मज या निरूपणे। परिम्या तदाकार व्हावे ब्रह्मची होऊन असावे पुन्हा संसारासन यावे चंचलपणे सर्वथा। स्वप्निबद्ध मुक्त झाला तो जागृतीस नाही आला कैसा कोण काय झाला काही कळेना। म्हणून मुक्त विश्वजन जयासाले आत्मज्ञान शुद्ध ज्ञाने मुक्तपण समूळ वाव। बद्ध मुक्त हा संदेहो धरी कल्पनेचा देहो साधू सदा निसंदेहो देहातीत वस्तू। आता असो हे पुढती पुढे राहावे कोणे रीती तेची निरूपण श्रुती सावध परिसावे। पुंडलिक वरदे श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की जय। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। श्री गुरुदेव अनंत श्रेयोशी जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या परमपावन दिव्य चरणकमलांना भावपूर्ण वंदन करून इथं संत सकास उपस्थित असलेल्या सर्व भाविक भक्त गुरुबंधू आणि गुरुभगिनी यांना माझा सांप्रदायिक पद्धतीने श्री गुरुदेव। भाविको, समर्थ रामदास स्वामींनी आपल्या दासबोध या ग्रंथातील दशक 7वा समास 6वा यामध्ये बद्ध मुक्त निरूपण अर्थात बद्ध आणि मुक्त या दोन्ही विषयावरती यामध्ये सुंदर असं निरूपण केलेलं आहे। भाविको, आपल्याला माहीत आहे बद्ध म्हणजे बांधलेला, ज्यानं संसाराला घट्ट मिठी मारलेले, जे काही करतो ते सगळं मी आणि माझं या व्यतिरिक्त ज्याला काही सुचतच नाही असा तो बद्ध। उदाहरणतः रेशीम किडा हा जसा स्वतःभोवती कोश निर्माण करतो आणि त्याच्यामध्ये अडकतो आणि शेवटी सर्वनाशाला कारणीभूत ठरत असतो, तसाच हा बद्ध काहीसा या संसार प्रपंचामध्ये अडकलेला असतो आणि तो आपल्या सर्वनाशाला कारणीभूत ठरत असतो। परंतु भाविको, समर्थाने या समासामध्ये ज्या बद्धाविषयी निरूपण केलं आहे तो थोडासा वरच्या पातळीचा आहे, कारण तो संतसंगाला येतो, साधना करतो, तो अनुग्रहित आहे, त्याला सद्गुरूंचा सहवास लाभलेला आहे आणि गुरुमुखातून ज्या वेळेला तो प्रवचन निरूपण ऐकत असतो त्यावेळेला तो तदाकार होत असतो, त्याचं मन एकाग्र होत असतं आणि त्याला वाटतं की खरोखरच आता हे सगळं संसार प्रपंच आपण सोडून द्यावा आणि आपण फक्त विमल ब्रह्मज्ञान, जे शुद्ध ब्रह्मज्ञान, ते ब्रह्मज्ञान आपण प्राप्त करून घ्यावा। परंतु त्याची मानसिकता अशी होते की तो ज्या वेळेला व्यवहारात येत असतो त्यावेळेला मात्र तो पुन्हा आपल्या संसारामध्ये रमून जात असतो आणि अशा वेळेला त्याला वाटतं की छे आपल्या हातून हा काही परमार्थ घडणार नाही आहे, ते परमार्थ आपल्या हातून साध्यच होणार नाही। कारण संत तुकाराम महाराज म्हणतात ना की ते आहे
पाहिजे जातीचे एराकाबाळाचे काम नाही. तर हे कोणी करायचं असतं तर साधू संतांनी करायचं असतं. आमच्यासारख्या संसारिकांनी ते करणं शक्य नाही आहे. अशी त्याची काहीशी मानसिकता होते आणि तो तिथं थोडासा हतबल होत असतो. भाविक इथे एक छोटासा दृष्टांत आठवतो. एक हत्ती असतो आणि तो जंगलामध्ये अगदी स्वच्छंदपणानं विहार करायचा, हिंडावं बागडावं. आपल्या मनाला आलं की तो मोठमोठी जी झाडं जी असतात ती सुद्धा सहज लिलेनं तो उन्मळून टाकत होता. असं त्याचं मुक्तपणानं संचार चाललेला असताना एक दिवस अचानकपणानं हत्तीला पकडण्यासाठी जो सापळा लावला असतो त्या सापळ्यामध्ये तो अडकतो आणि पकडला जातो. पकडल्या गेल्यानंतर तो स्वतःची सुटका करून घेण्यासाठी अतिशय प्रयत्न करत असतो, परंतु त्याला मोठमोठ्या जाड अशा साखळदंडांनी जखडल्यामुळं तो स्वतःची सुटका करून घेऊ शकत नाही. आणि मग हळूहळू काळ पुढे सरकत जातो, त्याची मानसिकता बदलत जाते आणि त्याला वाटतं की छे हा काही मी साखळदंड तोडू शकत नाही. जो स्वतःच्या एवढं सामर्थ्य असतं त्याच्यामध्ये की मोठमोठी झाडं मुळासकट उपटून टाकण्याचं त्याच्याकडे सामर्थ्य असतं, परंतु तो सामान्यपणे जी साखळी असते साखळदंड तो तोडू शकत नाही. का तर त्याच्या मनाची जी दुर्बलता निर्माण झालेली असते आणि अशामुळं तो त्याच्यामध्ये पूर्णपणे काय होतं तर बद्ध जातो. आणि अशीच अवस्था आपल्यासारख्या संसारिक बद्ध जीवाची झालेली असते. आपण सुद्धा काय करतो तर संतसंगाला जात असतो. संतसंगाला गेल्यानंतर मौलींचं प्रवचन ऐकतो, त्यावेळेला आपलं मन तदाकार होत असतो, परंतु फिरून ज्या वेळेला आपण संसारात येतो त्यावेळेला पुन्हा आपले काय करत होते तर ह्या संसारामध्येच आपण फसतो आणि मग आपल्या हातनं हे परमार्थ घडत नाही. मौली नेहमी सांगत असतात की ज्या वेळेला आपल्या मनाची एकाग्रता साधेल त्यावेळेलाच आपलं मन हे स्वस्वरूपाच्या ठिकाणी स्थिर होत असतं. आणि जोपर्यंत मन हे स्वस्वरूपाच्या ठिकाणी स्थिर होत नाही तोपर्यंत आपल्याला आत्मज्ञान होत नाही आणि आत्मज्ञानाशिवाय हा आपल्याला मुक्त प्रदेशाला हा जीव पोहोचू शकत नाही. आणि मग अशा हतबल झालेल्या जो जीव असतो ह्या जीवाला कोणीतरी प्रेरणा देणारी शक्ती हवी असते आणि ही प्रेरणा देणारी शक्ती म्हणजे सद्गुरू असतात. बघा स्वामी विवेकानंद एका ठिकाणी म्हणतात की तुमच्यामुळे अशी एक प्रचंड शक्ती दडलेली आहे स्प्रिंगसारखी, ती तुम्ही काय करता सद्गुरूंच्या साह्यानं किंवा सद्गुरूंच्या माध्यमातून तुम्ही बाहेर काढा. जगामध्ये अशक्य असं काहीच नाही. बघा एक छोटासा प्रसंग आठवतो. ज्या वेळेला मारुतीराया आणि त्यांचे जे 10 जणांचा जो ग्रुप असतो तो सीतामाईच्या शोधासाठी गेलेला असतो आणि तिथं गेल्यानंतर त्यांना पुष्कळ प्रयत्न करूनही त्यांना कुठे सीतामाईचा शोध लागलेला नसतो. अशा वेळेला विमनस्क अवस्थेमध्ये ते समुद्र किनाऱ्यावरती बसलेले असतात आणि संपाती नावाचा जो एक पक्षी असतो तो जटायूचा भाऊ त्यांनी सांगितलेलं असतं की सीता कुठे आहे तर अशोकवनामध्ये रावणाच्या बंदिवासामध्ये. तर हा जो समुद्र आहे जो 100 योजने समुद्र आहे हा समुद्र उल्लंघून जाण्याचं ज्यांच्याकडे सामर्थ्य असेल त्याला ती सीतामाईचा शोध लागेल. आता प्रत्येकजण म्हणतं की आपण हा काही संसार म्हणजे सागर आहे, हा सागर तरुण जाण्याचं जे सामर्थ्य आहे जे बल आहे ते माझ्याजवळ काही नाही आहे. आणि मग असं करता करता जो जांबुवंत असतो तो जांबुवंतांना माहीत होतं की हे कार्य कोणाकडून होणार आहे तर हनुमंताकडून होणार आहे. आणि म्हणून त्याला प्रेरणा देण्यासाठी ते काय म्हणतात की बाबा तुझ्याजवळ हे असीम सामर्थ्य आहे आणि हा जो सागर आहे हा सागर तू सहज तरुण पार करून जाशील. आणि म्हणून त्याला प्रेरणा येण्यासाठी जांबुवंत म्हणतात तरुण जो जाईल सिंधू महान, तरुण जो जाईल सिंधू महान, असा हा एकच श्री हनुमान, असा हा एकच श्री हनुमान. हे ज्या वेळेला जांबुवंतानं त्या हनुमंताला सांगितलं त्यावेळेला त्या हनुमंताला सुद्धा वाटतं की खरोखरच मी हा समुद्र पार करून जाऊ शकतो. आणि त्याप्रमाणे तो समुद्र पार करून गेला आणि पुढे सीतामाईचा शोध लागला. बाकीचं रामायण आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. सांगण्याचं तात्पर्य काय आहे की आपणाला प्रेरणा देणारी कोणीतरी शक्ती आहे. हां बाबा हे तू करू शकतोस. आणि ती प्रेरणा देणारी जी शक्ती असते ती म्हणजे आपले सद्गुरू असतात. कारण आपण सद्गुरूंच्या आश्रयाला आले असतो, त्यांना शरण आलेलो असतो. आणि अशा वेळेला सद्गुरू आपल्याला काय करतात की बाबा तुझ्याकडून हे कार्य होऊ शकतोस, फक्त थोडं काय कर तर धीर धर किंवा जे योग्य प्रकारे जी वाटचाल आहे ती वाटचाल कर. आणि मग त्यांना प्रेरणा देण्यासाठी त्याच्यातली आत्मशक्ती जागृत करण्यासाठी त्याचं विल पॉवर जागृत करण्यासाठी सद्गुरू काय करतात तर त्याला बोध करत असतात. तो सद्गुरू आपल्याला काय करतात तर प्रेरणा देत असतात की बाबा तुझ्याकडे काय तर तुझ्या पंखामध्ये एवढं बळ दिलं आहे की गगनाला गवसणी घालण्याचं सामर्थ्य तुझ्यामुळे, तुझ्या पंखात बल दे, तुला बुद्धी दिलेली आहे परमेश्वरानं. आणि या बुद्धीचा चांगला योग्य प्रकारे जर तू वापर केलास तर तू नक्कीच मुक्तपदाला पोहोचू शकतोस. मात्र त्यासाठी काही गोष्टी नीट लक्षात ठेवायला पाहिजेत. प्रथम हे की प्रपंच आणि परमार्थ
किंवा बद्धपणा आणि मुक्तपणा या देहाच्या अवस्था नसून त्या जीवाच्या अवस्था आहेत आणि त्या अंतर्यामी अनुभवायच्या असतात. अनुभवायच्या म्हणजे काय, ते स्वतः आत्मसिद्ध ज्ञान ज्याला म्हटलं जातं ते आपण अनुभवसिद्ध ज्ञान, हे अनुभवसिद्ध ज्ञान स्वतः घ्यायला पाहिजे. बघा, साखर गोड आहे, गोड आहे, गोड आहे सगळीजणं सांगत असतात, परंतु ज्या वेळेला आपण ते साखर खात असतो त्यावेळेला त्याची गोडी आपण अनुभवत असतो. ह्याला अनुभवसिद्ध ज्ञान असं म्हटलं जातं. आणि हे अनुभवसिद्ध ज्ञान घेतल्यानंतरच आपल्याला काय होणार, तर हे परमार्थ कळणार आहे. आणि मग हे ज्या वेळेला परमार्थ कळतं किंवा अनुभवसिद्ध ज्ञान ज्या वेळेला आपल्याला प्राप्त होतं त्यावेळेला खऱ्या अर्थानं आपल्याला आत्मज्ञान होत असतं. आणि म्हणून सद्गुरू समर्थ रामदास स्वामी सांगतात की अगदी मोठे संत पुरुष जरी झाले तरीसुद्धा ते देहानं या जगामध्ये वावरत असतात. बद्ध, ज्या जगामध्ये बद्ध हा बद्धपणानं जगत असतो त्याच जगामध्ये हा मुक्तसुद्धा मुक्तपणाला बाधा न येता ह्या जगामध्ये वावरत असतो. म्हणून मुक्तपणा जो असतो त्याला ह्या जगात वावरण्यानं कधीही भ्रष्टपणा येत नाही, तर त्या जगामध्ये रमल्यामुळं तो भ्रष्टपणा येत असतो. अर्थात काय, तर आपण जे बद्ध जीव असतो हे संसारामध्ये रमलेलो असतो, संसारामध्ये गुंतून गेलेलो असतो आणि म्हणूनच तो आपणाला संसार बाधक ठरत असतो. इथं एक कवी म्हणतो की जो आला तो रमला आणि शेवटी गेला. म्हणजे फक्त इथं आल्यानंतर काय करतो, तर आपण संसार प्रपंच करत असतो. ज्या परमेश्वरानं आपल्याला हा सुंदर नरदेह दिलेला आहे, तो नरदेह कशासाठी दिलेला आहे, मी कोण आहे, माझा जन्म कशासाठी झाला आहे, मी इथं येण्याचं प्रयोजन काय, आणि हा विचित्र परिस्थितीमध्ये मी का अडकलो आहे आणि याच्यातून सुटण्याचा मार्ग कोणता, हे जाणून घेण्यासाठी त्या परमेश्वर जाणून बद्ध कधीच घेत नाही, तर मुक्त तो जाणून घेतो. हे लक्षात घ्या. आता ताईने आपल्याला सांगितलं की बद्ध आणि मुक्त दोन्ही जीव या भवसागरामध्ये व्यवहार करतातच. हे मुक्त जीव म्हणजे संत तुमच्यासारखेच आहेत, तुमच्यासारखा संसार करतात, तुमच्यासारखाच प्रपंच त्यांचा चालू असतो. परंतु हे सगळं जरी असलं तरी ते कुठेही अडकलेले नसतात. याच ताईंनी मागे एक प्रवचनामध्ये दृष्टांत दिला होता, तुमच्या लक्षात आहे का बघा. भगवान कृष्णाने सांगितलं गवळणींना की ती जर तुम्हाला यमुना वाट देत नसेल तर तिला शपथ घाला. की हा भगवान कृष्ण किती बायकांचा नवरा, 16,108 बायकांचा नवरा. यमुनेला शपथ काय घाला, हा जर बालब्रह्मचारी असेल तर वाट दे. याच ताईंनी सांगितलेलं दृष्टांत आहे तो. आठवतं का बघा, संत संघामध्ये तुम्ही तो ऐकला असाल. म्हणजे 16,108 नारी ज्यांनी केल्या, 16,108 नारींबरोबर ज्यांनी संसार केला तो बालब्रह्मचारी कसा. आपल्याला सगळ्यांना कुतूहल असतं. त्याच्यात एक सुंदर असा दृष्टांत देतो आम्ही, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. एक महाराज आणि त्यांचे एक शिष्य दोघेजण कुठल्या तरी एका गावाला जात होते. पावसाळ्याचे दिवस होते आणि ते ग्रामीण खेडवळ भाग असल्यामुळे या गावातून आता दुसऱ्या गावात जाण्यासाठी मध्ये नदी होती. त्या नदीला काय पूल वगैरे नव्हता, म्हणजे ज्याला ब्रिज म्हणतो तसा काय ब्रिज नव्हता. आणि नदीला पाणी बऱ्यापैकी होतं, चांगलं असं मानेपर्यंत पाणी लागेल एवढं पाणी होतं. साईडला तर जावंच लागणार आणि म्हणून बरेच लोक त्या काठाला येऊन उभे राहतात आणि एकमेकाचा हात धरत धरत आता जायचं. काय करायचं असा विचार करून लोक तिथं थांबलेले आहेत. बरीच गर्दी होते. शेवटी एक 10-20 लोक जमा झाल्याबरोबर एकमेकाच्या धीरानं काठ पार करायचं ठरवतात. त्याच्यामध्ये एक वयात आलेली मुलगी, साधारणपणे 18-19 वर्षाची मुलगी, अतिशय दिसायला सुंदर असते मुलगी. थोडीशी उंची कमी असते, म्हणजे एकदम पण बुडगी नसते ती, परंतु कमी उंची असते. तिनं विचार केला की पुढे काही लोक निघून गेलेले आहेत, त्यांच्या इथपर्यंत गळ्यापर्यंत पाणी आलं आहे, आपण जर आतमध्ये गेलो तर बुडणारच, आता करायचं काय. म्हणून ती इकडे तिकडे बघते आणि त्या महाराजांना विचारते की महाराज मला जरा पैल तीराला घेऊन जाल का म्हणून. महाराज म्हणाले हो काय हरकत ना बेटा, घेऊन जाईल. महाराजांचा शिष्य पण त्यांच्याजवळ असतो. महाराज काठाजवळ एकदम जातात आणि खाली बसताना बेटा माझ्या खांद्यावर बस. ती मुलगी त्यांच्या खांद्यावर बसते. खांद्यावर बसल्यानंतर महाराज तिला खांद्यावर घेतात आणि पाण्यातून चाललेत.
चाललेत 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 ते नदी पार करतात, काठाला जातात, सांगतात त्या मुलीला, खाली असे बसतात, म्हणतात बेटा उतर. ती उतरली. महाराज उठतात आणि पुढे निघून जातात. त्यांचा शिष्य पाठीमागून चालतच असतो. 5-6 किलोमीटर पुढच्या गावात जातात. तरी शिष्याच्या मनामध्ये जे काही द्वंद्व चालू असतं, हे संन्याशी ह्याने त्या पोरीला स्पर्श कसा काय केला, बरं केला तो केला आणि खांद्यावर घेतली वगैरे, आणि चालू असतं त्याच्या मनात द्वंद्व. तर तो ठेसाळतो आणि पडतो. पडल्यानंतर महाराजांचं लक्ष जातं की अरे हा पडला आहे म्हणून. तर मग महाराजांनी सांगितलं, अरे बेटा ती मुलगी मगाशीच काठावर उतरून गेली, तुझ्या मनाच्या काठावरती जी बसलेली आहे तिला काढून टाक, मग ठेचाळणं म्हणजे ठेसाळायला होणार नाही. तुझ्या मनात आहे ना की महाराजांनी तिला खांद्यावर का घेतलं वगैरे, ते काढून टाक. कारण तुम्ही लोक देहबुद्धीमध्ये अडकलेले आहात, म्हणून तुला वाटतं की हे महाराज पुरुष आहेत, ही वयात आलेली मुलगी आहे, पुन्हा सुंदर आहे, महाराजांनी तिला खांद्यावर घेतली, मग स्पर्श हवासा वाटला असेल का, अमुक झालं असेल का, तमुक झालं असेल का, हे जे तुझ्या मनामध्ये आलेलं आहे हे का आलं आहे, तर तू देहबुद्धीमध्ये अडकलेला आहेस. आम्ही लोक आत्मबुद्धीमध्ये आहोत आणि त्यामुळे आमच्या दृष्टीने तो एक शरीर होतं, ठीक आहे, स्त्री की पुरुष याला किंमत फार नव्हती, मदत करणे माझं काम आहे, ते मी केलं. मग तो देह पुरुषाचा आहे का स्त्रीचा आहे मला काही घेणं देणं नाही, मी एका आत्म्याला मदत केली एवढंच माझ्या लक्षात आहे, म्हणून तिला खांद्यावर घेतली, काठावर सोडून दिली, ती गेली काठावरून कधीच माझ्या मनातून. ती तुझ्या मनामध्ये घर करून राहिलेली आहे आणि म्हणून हे सगळे तुला प्रॉब्लेम निर्माण झालेत. बद्धजीव नेमकं हेच करतो. आम्ही लोक संसार करतो पण संसारात कधी फसत नाही, तेवढ्यापुरतं ज्यावेळी निर्णय घ्यायची वेळ येते त्यावेळी निर्णय घेतो, मोकळं होतो, कधीच परत डोकावूनही बघत नाही. म्हणून आम्हाला संसारात तुम्हाला तुमच्यासारखे अडकलेले दिसत नाही. आम्ही तुमच्यासारखाच संसार करतो. माझाही संसार आहे, मलाही संसारातले निर्णय घ्यावे लागतात, पण मी अडकून कधी पडत नाही. का तर मुक्त जीवन जगण्याची कला अवगत झालेली आहे. आणि म्हणून तर मी माझ्या अभंगात सांगितलं आहे, देहाचे व्यवहार चालती अलिप्त. देह आणि त्या देहाचे व्यवहार चालत असतात आणि मी कसा आहे, सर्व काळ आहे गण्या साक्षीभूत. मी फक्त त्या गण्याला म्हणजेच गजानन महाराजांना डोळ्यासमोर ठेवून माझं जीवन जगत असतो. माझं विश्व ते आहे, माझं परब्रह्म ते आहे, माझं विमल ब्रह्म ते आहे आणि त्या विमल ब्रह्मामध्ये, त्या परब्रह्मामध्ये, त्या ब्रह्मामध्ये मी क्षण एकच न सोडी संग त्याचा. शरीर प्राणाची करीन कुरवंडी, क्षण एक न सोडी संग त्याचा. अशा प्रकारे संत जगतात, त्यांना मुक्त म्हणतात. तो पण देहच आहे, पण तो मुक्त झालेला देह. संसाराला मिठी मारून तुम्ही बसलेले असता, माझं कसं होणार, माझं कसं होणार, माझं कसं होणार. माझ्यावरूनच एक उदाहरण देतो म्हणजे पटकन तुम्हाला कळेल. मला बाप्पानी विचारलं, तू काय करतोस. मी अनुग्रह घेतला होता आणि असं नेहमी आम्हाला एक सवय होती, शुक्रवार संध्याकाळी उठायचं आणि कोल्हापूर कणेरीला जाऊन हजर व्हायचं. शनिवार रविवार मठावर राहायचं, तिथे साफसफाई करायची. सोमवार सकाळी पहाटेला बसायचं गाडीत, इथे 9-10 वाजेपर्यंत यायचं, कामावर जायचं. परत शुक्रवार संध्याकाळ कधी येतो आणि पळतोय कधी. कारण मी इथे शरीरानं संसार करत होतो पण मनानं बाप्पांकडेच होतो. त्यामुळे सोमवार ते शुक्रवार कधी संपतोय फार म्हणजे भरपूर मोठा वेळ वाटायचा आणि शनिवार रविवार कधी जायचा तो समजायचा नाही. बरं, रिकाम माणसाला फार मोठा कालावधी वाटतो, मला काहीच वाटत नसे. कारण तिथे गेल्यानंतर मला एवढंच माहिती होतं की आपण गुरूंचे चरण रज आहोत, चरणाचे दास आहोत. चरण तुझे गुरुराया हीच माझी देवपूजा. त्यामुळे आम्हाला तिथे सेवा कोणती करायची सांगण्याची गरज भासत नसे. गेलं की आपलं नित्यनेमानं सेवा करायची, परिसर संपूर्ण झाडून ठेवायचा. कारण बाप्पानं नेहमी स्वच्छता आवडायची. आपल्या गुरूंना जे आवडतं ते नेहमी आपण करायचं आणि त्यामुळे ती साफसफाई करून
दुपारची वेळ होती, ऊन वाढलं होतं, म्हणून ते चिंचेच्या झाडाखाली मी बसलो होतो. तिथे शंकराच्या पुढे मोठी मूर्ती आहे, तिथे चिंचेचं झाड आहे. त्या चिंचेच्या झाडाखाली जाऊन बसलो होतो कणेरीला. बाकीचे पण भक्तगण, मीच एकटं नाही, बरेच जण तिथे मठावर सवय आहे की गेलेल्या साधकाला सांगावं लागत ना मी काय सेवा करायची. जो परिसर तुम्हाला दिसेल तो साफ करा, आपोआप अंतःकरण साफ होईल म्हणून बाप्पांचं म्हणणं असायचं. आले बाप्पा, मला विचारलं तू काय करतोस. मी सांगितलं नोकरी करतो. ते बोलले सोडून दे. मी म्हटलं हां. आणि दुसऱ्या दिवशी सोमवारी सकाळी आलो आणि 10 वाजता राजीनामा देऊन टाकला. त्या बायकोन मला प्रश्न विचारला, राजीनामा दिले, तिला चांगलं 15-20 दिवसानंतर कळलं की हे कामावर का नाही जात. त्या तिने विचारलं की आम्ही जगायचं कसं. तुम्हाला ग्रस्ती लोकांना, बद्ध लोकांना हाच प्रश्न असतो, माझं पुढे काय होईल. मी काय उत्तर दिलं माहिती आहे, मी मेल्यानंतर कसं होणार तसंच समज. तिने दुसरा प्रश्न विचारला, तुम्हाला गॅरंटी आहे का की पुढे मी सुखरूपपणे जगेन. मी म्हटलं याचा विचारच केलेला नाही आहे. पुढे गॅरंटी आहे की काय आहे ते याच्याशी मला काही घेणं देणं नाही. मला एवढंच कळतं की गुरु आदेश, गुरूंचं वाक्य हे ब्रह्मवाक्य. पुढे कसं चालवायचं त्यांनी ठरवायचं आहे. पांगळासुद्धा चालतो तो आपल्या सामर्थ्यावर नाही चालत, चालवणार आतमध्ये त्याच्या बसलेला असतो. अशा प्रकारे ज्यावेळी तुमची वृत्ती होईल की गुरूंनी सांगितलेलं आहे स्वप्नातसुद्धा कुणाचं वाईट चिंतू नका, कुणाला फसवू नका, कुणाला लुबाडू नका, कुणाला छळू नका, आणि नीटनेटका संसार करा आणि या संसारात अडकू नका. पुढच्या वर्षात कसं होईल, मुलाचं कसं होईल, अमक्याचं कसं होईल, तमक्याचं कसं होईल, हा विचार तुम्ही करू नका. का त्याच्यामध्ये असणारं जी आत्मबल आहे, त्याच्यामध्ये असणारं जे ब्रह्म आहे ते त्याला चालवणारच आहे. मग तुम्हाला मुक्त देहानं जगता येईल. आम्हा साधू संतांजवळ कधीच चिंता काळजी कधीच नसते. का, येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा, कोणावरी ना बोजा या जीवनाचा माझ्या. कारण आम्हाला 100% खात्री आहे की काय होणार आहे, कसं होणार आहे, कुठपर्यंत होणार आहे हे सगळं ठरलेलं आहे. त्या परब्रह्मानं ठरवलेलं आहे आणि तो काय करायचं तो करेल. कारण त्याच्या व्यतिरिक्त या चराचरात काहीच नाही. हे सगळे आम्ही कल्पनेचे विलास निर्माण केलेत, कल्पनेचे मोठे मोठे राजे म्हणजे मनोरे उभे केलेले आहेत, राज्य निर्माण केलेत, कल्पनेचे राज्य. जसं रस्त्याकडे दुपारी 12 वाजता पाहिलं की तुम्हाला वाटतं की लांब कुठेतरी पाणी असावं, तिथं पाणी नसतंच, तो फक्त भास असतो. तशा प्रकारे सगळे भास आम्ही निर्माण केलेले आहेत. माझं कसं होईल, जे मुक्त झालेले आहेत त्यांच्यामधला भास निघून गेलेला असतो. त्याला ठाऊक असतं चालविता धनी वेगळाची, तो वेगळाच आहे आणि तो चालवणार 100% चालवणार. याला मुक्त देह असं म्हणतात. आणि ज्याला सारखी सारखी भ्रांत वाटते, उद्या मी मेलो तर बायकोचं काय होणार, त्या योगिताचं शिक्षण कसं होणार, किरणचं शिक्षण कसं होणार, मग त्या अमक्याचं काय होणार, तो झाला बद्ध जीव. विचार तेच आहेत, फक्त करण्याची पद्धत वेगळी. यासाठी पाहिजे असतं समृद्ध मन. जे मन प्रवृत्तीकडे लागतं ते हे विचार करतं. जे प्रवृत्तीत अडकलेलं असतं त्याला वाटत असतं मी ह्यांना सांभाळतो, मी ह्यांना जन्म घातला, मी हे केलं आहे. आणि ज्यांचं मन निवृत्तीकडे गेलेलं असतं त्यांना माहिती असतं आपण फक्त निमित्त होतो, मी कौरवांना मारू शकत नाही. हे केव्हा कळलं, ब्रह्मज्ञान झाल्यावर. तोपर्यंत भास होता, अरे मी मारायचो, या मामाला मी मारायचो, हा शकुनी मामा असे ना का दुर्योधनाचा मामा, पण माझा पण मामा लागतो ना. हे गुरु कृपाचार्य ह्यांना मारायचं, हे भीष्म यांना मारायचं, हा दुर्योधन हा दुःशासन नुसत्या इस्टेटीसाठी जरी माझ्यावर भांडला तर माझ्या रक्तामासाचा त्यांना मी मारायचं. हा जो भास आहे हा देहबुद्धीमुळे, त्याला बोलतात बद्ध जीव. आणि ज्यावेळी भगवान श्रीकृष्ण भेटले आणि त्याला सांगितलं हे तू कोणीच मारलं ना, गर्व कशाला करतोस.
मी मारणार हा तुला गर्व झालाय, तो बाहेर ये त्या गर्वातून. हे सगळं मीच करतो, तू नाही केलंस तर मी हे करणारच आहे. ते करणार आहेस की नाही ते बोल. आणि मग ज्यावेळी अर्जुनाचा भ्रम निघून जातो तेव्हा अर्जुनाला कळतं की हे सगळं पूर्वीच ठरलेलं आहे, फक्त आपल्याला निमित्त व्हायचं. मुक्त जीवाला माहिती आहे की हे सगळं घडणारच आहे, आपल्याला फक्त निमित्त व्हायचं आहे. बद्ध जीवाला मात्र काळजी वाटते, कारण त्याची अज्ञानामध्ये घुसमट झालेली असते आणि म्हणून तो बद्धजीव निर्णय घ्यायला तयार नसतो. म्हणून हे संत संघ. मग या संत संघामध्ये सद्गुरू कृष्णाच्या रूपामध्ये येतो आणि कुरुक्षेत्रावर जसं ज्ञान सांगितलं तसे संत संघामध्ये हळूहळू हलकं फुलकं पद्धतीनं समजेल अशा प्रकारे ज्ञान सांगून आपल्यातलं अज्ञान नाहीसं करतो. म्हणून आपण न चुकता आठवड्याच्या संत संघाला आलं पाहिजे. म्हणजे काय होईल, आपल्याला याचं शुद्ध ज्ञान होईल आणि आपण पण मोक्षाचे वाटेकरी, आपण पण मुक्तीचे भोगते हो, याबद्दल मला तीळ मात्र शंका नाही, कारण तो अनुभव मी स्वतः घेतो आहे. तेव्हा आपलं सगळ्यांचं कल्याण हो अशा प्रकारे गजानन महाराज चरणी, काडसिद्धेश्वर महाराजांच्या चरणी मी प्रार्थना करतो आणि आपली रजा घेतो. श्री गुरुदेव. जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय. सद्गुरु काडसिद्धेश्वर महाराज की जय. संत शिरोमणी गजानन महाराज की जय. आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय. सिया वल्लभ रामचंद्र की जय.